सिद्धिविनायक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा जो आपला कोर्स आहे या कोर्समधील कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस या विषयाचं लेक्चर आपण घेऊयात आणि यामध्ये वीट बांधकाम या टॉपिकबद्दलची माहिती करून घेऊया। आता यामध्ये आपण वीट बांधकामामध्ये जे बॉन्ड असतात स्ट्रेचर, हेडर, इंग्लिश, फ्लेमिश हे जे वीट बांधकामामधील बॉन्ड आहेत, भिंत बांधकामाचे जे काही प्रकार आहेत त्याबद्दलची माहिती करून घेऊया। यापूर्वी आपण विटेबद्दलची माहिती घेतली होती। मागच्या लेक्चरमध्ये आपण विटेचं प्रोडक्शन म्हणजेच विटेचं उत्पादन, विटेचे गुणधर्म, विटेच्या फील्ड टेस्ट, त्यानंतर प्रयोगशाळेमधील टेस्ट असतील, त्याचबरोबर विटेचे जे काही पृष्ठभाग असतात हेडर, स्ट्रेचर त्याबद्दलची माहिती आपण करून घेतली होती। आता या टॉपिकमध्ये आपल्याला विटेचा प्रत्यक्ष वापर बांधकामामध्ये कसा केला जातो त्याबद्दलची माहिती करून घ्यायची। म्हणजे आपण जी भिंत बांधतो, विटांची जी भिंत बांधली जाते ती कशी बांधली जाते, विटांची रचना त्यामध्ये कशी असते, त्या रचनेवरून जो काही प्रकार ठरवला जातो त्याला बॉन्ड म्हटलं जातं। म्हणजे तुम्ही वीट भिंतीमध्ये कशी ठेवता त्यानुसार त्याचे बॉन्ड तयार होतात। आता यामध्ये जर आपण पहिला प्रकार पाहिला तर तो आहे स्ट्रेचर बॉन्ड। आता मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं विटेचा जो लांबीचा पृष्ठभाग असतो त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेचर पृष्ठभाग असं म्हटलं जातं। इथे तुम्हाला मी दाखवते फोटोमध्ये, हा विटेचा स्ट्रेचर पृष्ठभाग आहे। म्हणजे विटेचा जो लांबीचा पृष्ठभाग आहे त्याला स्ट्रेचर म्हटलं जातं। मग जर भिंतीमध्ये स्ट्रेचर पृष्ठभाग समोर राहील, म्हणजे आपण एखाद्या भिंतीकडे बघितलं तर सगळ्या विटा आपल्याला अशाच दिसतील, स्ट्रेचर पृष्ठभाग सगळ्या दिसतील, अशा पद्धतीचं जर वीट बांधकाम केलं तर त्याला स्ट्रेचर बॉन्ड असं म्हटलं जातं। आपल्याकडे जे पार्टिशन वॉल केले जातात 4 इंच 6 इंच ते बऱ्यापैकी या स्ट्रेचर बॉन्डमध्ये केले जातात। यामध्ये सर्व विटा ह्या स्ट्रेचर पद्धतीने ठेवले जातात। विटेचा स्ट्रेचर पृष्ठभाग समोर राहील या पद्धतीनं जे वीट बांधकाम केलं जातं त्याला स्ट्रेचर बॉन्ड असं म्हटलं जातं। ज्यामध्ये सगळे थर जे काही विटांचे थर असतात ते सगळे स्ट्रेचरमध्येच असतात, त्याला स्ट्रेचर बॉन्ड असं म्हणायचं। आता हे स्ट्रेचर बॉन्डचं बांधकाम करत असताना इथं एक नियम लक्षात ठेवा, जे विटांचे जोड आहेत, जॉईंट आहेत ते कधीही एका रेषेत येणार नाहीत ही काळजी घ्यायची। सगळ्याच बॉन्डमध्ये हे वाक्य महत्त्वाचं आहे किंवा हा मुद्दा महत्त्वाचा आहे। विटांचे जे काही जॉईंट असतात, जोड असतात ते कधीही एका रेषेत येऊ द्यायचे नाहीत, एक आड एक जॉईंट येतील अशा पद्धतीनं हे बांधकाम करायचं। यानंतरचा दुसरा बॉन्ड आहे हेडर बॉन्ड। आता स्ट्रेचर बॉन्ड आपण पाहिला, सगळ्या विटा कशा होत्या, स्ट्रेचर होत्या। त्याच पद्धतीनं विटेचा हेडर पृष्ठभाग समोर राहील या पद्धतीनं जे वीट बांधकाम केलं जातं त्याला हेडर बॉन्ड असं म्हटलं जातं। यामध्ये आपण भिंतीकडे जेव्हा पाहतो त्यावेळी सगळ्या विटा या हेडर पद्धतीनं आपल्याला दिसतात। विटेचा हेडर पृष्ठभाग आपल्याला समोर दिसतो। जेव्हा आपण एखाद्या भिंतीकडे पाहतो तेव्हा आपल्याला सगळ्या विटा या हेडर दिसतात। विटेचा हेडर पृष्ठभाग जो असतो, रुंदीचा पृष्ठभाग जो असतो तो आपल्याला समोर दिसतो, त्याला काय म्हणायचं, हेडर बॉन्ड असं म्हणतात। हिची व्याख्या जर आपण पाहिली हेडर बॉन्डची, विटेचा हेडर पृष्ठभाग समोर राहील या पद्धतीनं जे वीट बांधकाम केलं जातं त्याला हेडर बॉन्ड असं म्हणतात। तर यामध्ये सुद्धा एक मुद्दा लक्षात ठेवा जो आपण स्ट्रेचर बॉन्डमध्ये पाहिला, जे काही विटांचे जोड असतील, जॉईंट असतील ते एका रेषेत येणार नाहीत या पद्धतीनं हे बांधकाम करायचं। आता यानंतरचा पुढला प्रकार आहे इंग्लिश बॉन्ड। इंग्लिश बॉन्डमध्ये हेडर आणि स्ट्रेचर ह्या दोन्हीचाही वापर केला जातो। स्ट्रेचर बॉन्ड आपण पाहिला त्यामध्ये सगळ्या विटा कशा होत्या, स्ट्रेचर होत्या, संपूर्ण भिंत ही स्ट्रेचरमध्ये आपल्याला दिसत होती। हेडर बॉन्डमध्ये सगळ्याच विटा या हेडर पद्धतीनं होत्या। पण इंग्लिश बॉन्डमध्ये काय केलं जातं, भिंतीचा जो काही विटांचा थर असतो त्यामध्ये एक थर स्ट्रेचरचा असतो, दुसरा थर हेडरचा असतो। म्हणजे एक आड एक स्ट्रेचर आणि हेडर यांचे थर बसवले जातात। म्हणजे आपण जर एखादी भिंत अशी पाहिली ज्यामध्ये आपल्याला विटांचा एक थर स्ट्रेचरमध्ये दिसतो आणि दुसरा थर हेडरमध्ये दिसतो त्याला इंग्लिश बॉन्ड असं म्हणतात। त्याची जर आपण व्याख्या पाहिली, डेफिनेशन पाहिली, ज्या बॉन्डमध्ये एक थर स्ट्रेचरचा व एक थर हेडरचा अशा पद्धतीनं बांधकाम केलं जातं त्याला इंग्लिश बॉन्ड असं म्हणतात। इंग्लिश बॉन्डमध्ये एक थर हेडरचा असतो, एक थर स्ट्रेचरचा असतो। आता यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, जेव्हा आपण हेडरचा थर तयार करत असतो त्यावेळी पहिली हेडर वीट झाल्यानंतर तिथं क्वीन क्लोजर बसवायची।
आता क्वीन क्लोजर तुम्हाला माहीत आहे, जी काय आपली मोठी वीट असते त्या विटेची लांबी आहे तेवढीच ठेवली जाते आणि रुंदीचा मध्य घेऊन ती वीट कट केली जाते. मी ते दाखवले बघा. ह्याला काय म्हणतात? क्वीन क्लोजर असं म्हणतात. तयार करतो, पहिली हेडर वीट ठेवली, त्यानंतरची पुढली वीट काय करायची? क्वीन क्लोजर ठेवायची. इंग्लिश बॉन्डमध्ये पहिल्या हेडर विटेनंतर क्वीन क्लोजरचा वापर करायचा आणि त्यानंतर मग पुढं कंटिन्यू हेडर विटा ठेवत जायचं. आता याचा फायदा काय होतो? जे वीट बांधकामाचे जॉईंट आहेत, जोड आहेत, ते एका रेषेत येत नाहीत, तो आपल्याला फायदा होतो. त्यामुळं बांधकामाची ताकद वाढते, बांधकामाला तडे जाणे, क्रॅक पडणे हा प्रकार होत नाही. आणि महत्त्वाचा इथं पण नियम येतो की जे काही वीट बांधकामाचे जॉईंट आहेत, जोड आहेत, ते एका रेषेत येणार नाहीत, ही काळजी तिथं घ्यायची. आता हा इंग्लिश बॉन्ड जो असतो तो मजबूत असतो. त्या इंग्लिश बॉन्डचा वापर मजबूत वीट बांधकामासाठी, ज्याच्यावरती जास्त लोड पडणार आहे किंवा मुख्य भिंत आहे, अशा ठिकाणी या इंग्लिश बॉन्डचा वापर केला जातो. परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इंग्लिश बॉन्ड स्पष्ट करा, इंग्लिश बॉन्डची आकृती काढून त्याला नावं द्या, इंग्लिश बॉन्डविषयी माहिती लिहा, टिपा लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ही इंग्लिश बॉन्डची आकृती काढायची आणि त्याला अशी नावं द्यायची. पहिला तर स्ट्रेचरचा आहे, त्याला स्ट्रेचर नाव द्यायचं. त्याच्यावरती थर आहे हेडरचं आहे, त्याला हेडर नाव द्यायचं. क्वीन क्लोजर आहे, त्या ठिकाणी क्वीन क्लोजरचं नाव द्या. अशा पद्धतीनं नावं देऊन आकृती काढायची. 8 मार्काला प्रश्न विचारला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे याच्यावरती जास्त लक्ष द्या. यानंतरचा पुढला प्रकार आहे फ्लेमिश बॉन्ड. आता आपण स्ट्रेचर बॉन्ड पाहिला, सगळ्या विटा या स्ट्रेचर होत्या. हेडर बॉन्डमध्ये सर्व विटा ह्या हेडर पद्धतीने ठेवल्या होत्या. इंग्लिश बॉन्डमध्ये एक थर स्ट्रेचरचा, एक थर हेडरचा, एक थर स्ट्रेचरचा, एक थर हेडरचा. या फ्लेमिश बॉन्डमध्ये काय केलं जातं? एकाच थरामध्ये हेडर आणि स्ट्रेचर ह्या दोन्हीचाही वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक थरामध्ये तुम्हाला हेडर आणि स्ट्रेचर ह्या दोन्हीही प्रकारचा विटेचा पृष्ठभाग दिसणार. आपल्याकडे बऱ्यापैकी जे मुख्य भिंतीचं बांधकाम केलं जातं, 9 इंची बांधकाम केलं जातं, ते या फ्लेमिश बॉन्डमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. आता यामध्ये जे काही थर असतात, प्रत्येक थरामध्ये एक स्ट्रेचर, एक हेडर, एक स्ट्रेचर, एक हेडर, अशा पद्धतीनं आपल्याला रचना पाहायला मिळते. तर या पद्धतीचा हा फ्लेमिश बॉन्ड असतो. तर यामध्ये तुम्हाला पहिला थर दिसतो, यामध्ये पहिल्यांदा स्ट्रेचर वापरले, त्यानंतर हेडर, त्यानंतर स्ट्रेचर, त्यानंतर हेडर. म्हणजे प्रत्येक थर तुम्हाला स्ट्रेचर, हेडर, स्ट्रेचर, हेडर अशा पद्धतीनं दिसेल. आता ज्या थरामध्ये विटेची सुरुवात हेडरने होते, त्यावेळी हेडर नंतर क्वीन क्लोजरचा वापर करायचा. म्हणजे जे काही जॉईंट असणार आहेत, जोड असणार आहेत, ते एका रेषेत येणार नाहीत. आणि हे फ्लेमिश बॉन्ड आहे, दिसायला सुद्धा आकर्षक असतो. बऱ्यापैकी मुख्य भिंतीसाठी याचा वापर केला जातो. याची ताकदसुद्धा खूप जास्त असते. तर असा हा फ्लेमिश बॉन्ड आहे. याची आकृती अशा पद्धतीनं काढायची. जिथं स्ट्रेचर आहे त्याला स्ट्रेचर नाव द्या, जिथं हेडर आहे त्याला हेडर नाव द्या. हेडर नंतर आपण क्वीन क्लोजर वापरले, क्वीन क्लोजरचं नाव त्याला द्या. अशा पद्धतीनं आकृती काढायची. परीक्षेला फ्लेमिश बॉन्ड स्पष्ट करा, फ्लेमिश बॉन्डची माहिती लिहा किंवा टिपा लिहामध्ये फ्लेमिश बॉन्ड असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा ही माहिती तिथं लिहायची. फ्लेमिश बॉन्डचे 2 प्रकार आहेत, सिंगल फ्लेमिश बॉन्ड आणि डबल फ्लेमिश बॉन्ड. आता यामध्ये जो सिंगल फ्लेमिश बॉन्ड असतो त्याची एक बाजू ही फ्लेमिशमध्ये असते आणि दुसरी असते ती इंग्लिश बॉन्डमध्ये असते. आणि डबल फ्लेमिश बॉन्डमध्ये दोन्हीही बाजू ह्या फ्लेमिश बॉन्डमध्येच केल्या जातात. म्हणजे भिंतीची बाहेरची बाजू आणि भिंतीची आतली बाजू. जर एकच बाजू फ्लेमिश असेल तर त्याला सिंगल फ्लेमिश बॉन्ड म्हणायचं आणि दोन्ही बाजू फ्लेमिश असतील तर त्याला डबल फ्लेमिश बॉन्ड असं म्हटलं जातं. हे वीट बांधकामाचे 4 बॉन्ड आहेत, स्ट्रेचर बॉन्ड, हेडर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड आणि फ्लेमिश बॉन्ड. हे चारीबद्दलची माहिती, त्याची आकृती संपूर्ण लक्षात ठेवा. आता यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, वीट बांधकाम करत असताना त्याचं सुपरविजन कसं करायचं, त्याची काळजी कशी घ्यायची, याबद्दलची माहिती आपण करून घेऊया. आपण जेव्हा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करणार, सुपरवायझर म्हणून आपल्याला काम करावं लागतं. त्याचबरोबर प्रायव्हेट जॉब असतील, कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण काम करणार, त्या ठिकाणी आपल्याला या कामाची पाहणी करावी लागते. ती काम योग्य चालू आहे का, व्यवस्थितपणे होते का, त्याची देखरेख आपल्याला ठेवावी लागते. आता जेव्हा आपण वीट बांधकाम करत असतो तेव्हा पहिल्यांदा बांधकामासाठी आपण जे काही साहित्य वापरणार
विटा, सिमेंट, वाळू, पाणी या साहित्याची क्वालिटी चेक करून घ्यायची. ते साहित्य जेवढं चांगल्या दर्जाचं असेल तेवढी त्या बांधकामाची ताकद चांगली असते. त्यामुळे बांधकामासाठी आपण जे काय साहित्य वापरणार, वीट बांधकामासाठी जे काय आपण साहित्य वापरणार त्या साहित्याची क्वालिटी चांगली असावी. जे वीट बांधकाम तुम्ही करणार आहे ते कशासाठी करणार आहे, बांधकामाचा प्रकार कुठला आहे, मुख्य भिंत बांधणार आहे, पार्टिशन वॉल बांधणार आहे, कारण जो काही प्रकार आहे त्यानुसार त्या योग्य बॉन्डची निवड करायची. जास्त लोड पडणार आहे तर इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड त्याची रचना करा. पार्टिशन वॉल असेल तर स्ट्रेचर बॉन्डची निवड करा. अशा पद्धतीनं योग्य बॉन्डची निवड करून त्याचं प्लॅन तयार करून त्यानुसार त्याचं बांधकाम करा. वीट बांधकाम करत असताना आपण जे काय मॉर्टर तयार करणार आहे, मसाला तयार करणार आहे, सिमेंट आणि वाळूचं मिश्रण हे योग्य प्रमाणात घ्या. वीट बांधकामासाठी शक्यतो 1:5, 1:6 या प्रमाणामध्ये मॉर्टर तयार केला जा. काम एका रेषेमध्ये एका लेवलमध्ये होण्यासाठी लाईन दोरी, ओळंबा, वॉटर लेवल ट्यूब या टूल्सचा वापर करा. प्रत्येक थरामध्ये प्रत्येक थर करत असताना या टूल्सचा वापर करा, जेणेकरून होणारं बांधकाम हे एका रेषेमध्ये, एका लेवलमध्ये, एका उभ्या लेवलमध्ये, एका आडव्या लेवलमध्ये होईल, जेणेकरून ते बांधकाम चांगल्या पद्धतीनं होतं. त्याचबरोबर एका दिवसामध्ये 1 मीटर उंचीपर्यंत वीट बांधकाम करा. जास्त उंच बांधकाम एका दिवसात करू नका. म्हणजे आज 1 मीटरचं करा, उद्या 1 मीटरचं करा, लांबी कितीही ठेवली तरी चालते, पण त्याची जी काय हाईट असणार आहे एका दिवसामध्ये 1 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करायचं. आणि जर शक्य असल्यास किंवा गरज असल्यास 1 मीटर उंचीनंतर त्या वीट बांधकामावरती कॉन्क्रीटचा एक थर द्यायचा. साधं RCC किंवा PCC यामध्ये जर एक बेड कॉन्क्रीट त्या वीट बांधकामावरती केलं तर त्याची ताकद अजून वाढते. काम आपण केलेलं आहे त्याच्यावरती 7 ते 10 दिवस पाणी मारायचं, जेणेकरून त्यातली जे काही मॉर्टर असणार आहे, मसाला असणार आहे तो चांगल्या दर्जानं राहील. विटा काय करतात, पाणी शोषून घेतात. त्या मॉर्टरमधलं जे काही पाणी आहे त्या विटा शोषून घेतात. त्यामुळं आपल्याला त्या विटांवरती, वीट बांधकामावरती 7 ते 10 दिवस पाणी मारावं लागेल. वापर बांधकामात करण्या अगोदर त्या विटा 3 ते 4 तास पाण्यात भिजवून घ्या. पूर्णपणे विटांनी पाणी शोषून घेतलं की त्यानंतर मग त्याचा वापर वीट बांधकामामध्ये करा, जेणेकरून आपण वीट बांधकाम करताना त्या मॉर्टरमधलं पाणी, जो काही सिमेंट वाळूचं मिश्रण असणार आहे त्यातलं पाणी विटा शोषून घेणार नाहीत. संपूर्ण झाल्यानंतर ते बांधकाम किती आहे त्याचं मोजमाप घ्या. त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याची उंची ही मापं नोंदवा. मोजमाप पत्रकामध्ये, मेजरमेंट बुकमध्ये किंवा त्याला आपण MB म्हणतो त्यामध्ये त्याची साईज, त्याची मापं नोंद करा. त्यानुसार ते किती घनमीटरमध्ये बांधकाम आहे किंवा तुम्ही जर फुटामध्ये घेणार असाल तर किती क्युबिक फुटाचं बांधकाम झालं आहे त्याच्याविषयी माहिती लिहा.